पण मला इथे अजून एक असं विचारायचं आहे की आता मुलांच्या मनातला जो गोंधळ आहे ना, गोंधळ तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. हो. खूप अशी ॲबसेंट माइंडेड किंवा काहीतरी वेगळंच चालू असतं यांचं, असं आपल्याला प्रत्येक आईकडनं ऐकायला मिळतं की हिचं ना काहीतरी वेगळंच चालू आहे सध्या. पण मग तेव्हा त्या गोंधळापर्यंत पालकांनी पोचायचं कसं? आता याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा मनामध्ये गोंधळ असतो की पहिली गोष्ट म्हणजे फेसबुक फ्रेंड कोणीतरी असतो हां आणि ते जे चाललेलं असतं ते फक्त ऑनलाईनच चाललेलं असतं. आणि काही मुलं असं सर्वस्व देऊन पण बसलेली असतात. सो आता मी हे खूपच स्ट्रेट फॉरवर्ड बोलतेय, पण हे अशा केसेस झालेल्या आहेत, सायबर क्राईम्स झालेले आहेत. सो अशा वेळेला पालकांनी काय करायचं? अशा वेळेला तुम्हाला नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, टीनेजर्स. हे टीनेजर्स ही जी अवस्था आहे ती सगळ्यात कन्फ्युजिंग अवस्था आहे. त्यांना आलेले प्रॉब्लेम्स कसे असतात, कोणते असतात, त्यावर ते कसे मात करतात, कशी मात केली पाहिजे, त्यांचं आणि त्यांच्या पालकांबरोबर असलेलं बॉन्डिंग कसं असलं पाहिजे, याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर धनश्री पाटणे. त्या सायकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांची काही पुस्तकं पब्लिश झालेली आहेत आत्तापर्यंत, आणि त्या आपल्याला याबद्दल सविस्तर सांगणार आहेत आणि खूप काही गोष्टींचा उलगडा या एपिसोडमध्ये होणार आहे. त्यामुळे आपण विषयाला पटकन सुरुवात करूया. तर स्वागत करूया डॉक्टर धनश्री पाटणे यांचं. नमस्कार. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोल. एकतर खूप छान वाईब तयार झाली तुमच्या या श्लोकामुळे किंवा या नामस्मरणामुळे. सायकॉलॉजी हा विषय बघताना जितका सोपा वाटतो तितका तो नाही आहे खरं तर, आणि त्याहून जास्त कठीण काम आपण म्हणूया ते म्हणजे टीनेजर्सना समजून घेणं. आणि आजचा आपला विषय आहे टीनेजर्सना समजून घेणं. तर मला असं वाटतं की वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जे मूल आई 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 करत असतं किंवा बाबा 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 करत असतं, ते अचानक 11व्या-12व्या वर्षी असं तुटल्यासारखं होतं किंवा त्यांनाही समजत नाही की आपण कसं, म्हणजे आपण काय करतोय किंवा आपल्या मनात काय गोंधळ चाललाय. आई बाबांपासून थोडेसे दुरावतात. तर या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड आहेत किंवा या सगळ्या गोष्टींचा सायकॉलॉजीमध्ये काहीतरी अर्थ लागलेला असतो. तर तुमच्या मते या टीनेजर्सना समजून घेताना पहिली पायरी कोणती आणि ते कसं करतात? तुम्ही जसं बोललात की लहान मुलं 10 वर्षापर्यंत आई बाबा करत असतात, 10 वर्षानंतर सडनली चेंज होतात. सडनली चेंज नाही होत ती मुलं. अच्छा. हा चेंज जो आहे तो सडनली नाही येत, तो एक टप्प्याटप्प्याने चेंज होत असतो. आपण जर पाहिलं तर मुलगा आईकडे कनेक्ट होतो आणि मुलगी पप्पांकडे कनेक्ट होते. हो. कारण त्यांच्यामध्ये जे आहेत ना हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे ते चेंज होतच असतात, फक्त आपल्याला ते सडनली वाटतं. पण हे चेंजेस त्यांचे वयाच्या 5व्या वर्षापासून स्टार्ट होतात, जेव्हा ते चालायला लागतात, त्यांचं ते सेल्फ डिपेंड होऊ लागतात. आणि आपल्याला आईवडिलांना असं वाटतं की माझं मुलं तर माझ्यापासून दुरावत आहे, पण ते दुरावत नाही, ते तुमच्या जवळ येण्याची वेगळी स्टेप चालू असते त्याची. पण मग आता टीनेजर्सना ॲटिट्यूड खूप असतो असं आपल्याला सर्रास ऐकायला मिळतं की काय ही बोलतच नाही आहे माझ्याशी, की काय ही अशी काय वागतेय, असं इतकं सर्रास आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतं. पण खरंच टीनेजर्सना ॲटिट्यूड असतो का हो?
नाही, आपण ॲटिट्यूड हे आपल्याला वाटतं. ॲटिट्यूड नसतो, तो त्यांचा आत्मविश्वास असतो, की मी काहीतरी माझ्या स्वतःच्या बळावर करून दाखवू शकतो. हा आलेला त्यांना आत्मविश्वास असतो आणि ते त्यासाठी ते लोकांना वाटतं की बंडखोरी आहे. पण नाही, त्यांची ती तळमळ असते तिथपर्यंत पोहोचण्याची, की मी आय कॅन डू धिस. आणि पालकांना वाटतं की नाही, हा काहीतरी मला न विचारता करतोय म्हणजे चुकेलच. पण तसं नाही, तिथे ते बरोबर असतात आणि पालकांच्या मते ते बंडखोरी करतात. पण ती बंडखोरी नाही, तर त्यांना थोडक्यात सांगायचं तर आपल्याला वाटतं की फुलपाखरू उडतं आहे म्हणून आपण त्याला बंद करतो. पण खरं म्हटलं तर ते बंद करून जगेल का? नाही, तर त्याला उडू द्या. ती बंडखोरी नाही आहे त्याची, ती तळमळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, जगामध्ये वावरण्याची, स्वतःच्या तत्वावर वागवण्याची, स्वतःची आयडेंटिटी लोकांपर्यंत पोचवण्याची. अच्छा. आणि ती डिपेंडन्सी सोडून जात ना. अच्छा. पण मग आता आपण बघतो की टीनेजर ज्या घरात आहेत त्या घरात खरंच म्हणजे आई आणि मुलांमध्ये इतके वाद होतात की मग ते वाद विकोपाला पण जातात. हो. मग हा सुसंवाद कसा घडवायचा? म्हणजे मग पालकांनी 2 स्टेप मागे यायला पाहिजे का मुलांनी 2 स्टेप पुढे यायला पाहिजे? काय नक्की करायला पाहिजे? याच्यामध्ये ना आपण संवाद म्हणतो, कम्युनिकेशन कसं होतं की तुम्ही जसं बोलताय की टीनेजर्स पालकांपासून दूर जात आहेत किंवा भांडणं होत आहेत. पण भांडणं होत आहेत, आपण मॅच्युअर्ड आहोत ना, पालक मॅच्युअर्ड आहेत ना. मग त्यांनी कम्युनिकेशन जे करतात ना ते लिसनिंग करा. त्यांच्या समस्या आहेत, त्यांचे काही स्वतःच्या मनामध्ये गोंधळ चालू आहेत, ऐकून घ्या. डायरेक्ट उपदेश नका करू, त्यांना उपदेशाची गरज नाही आहे आता. त्यांना तुमच्या अंडरस्टँडिंगची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर तो सपोर्ट निर्माण करा. असे स्टेटमेंट करा की जे सपोर्टिव्ह असतील. तुम्ही कुठेतरी त्यांना डॉमिनेट करायला जाऊ नका. आणि डॉमिनेटिंग झालं की मग मुलं आक्रमक होतात. सो तिथे थांबा थोडं, तुम्ही थांबा, पॉज घ्या. जसं आपण रेकॉर्डिंग करतो, तिथे आपण चुकलं तर आपण पॉज घेतो. मग आपल्या आणि आपल्या मुलाच्या संवादात का नाही, थोडं 2 पावलं मागे या आणि मग पुढे जा. कारण नेहमीच आपण पाहिलं असेल की वाघ मोठी उडी घेताना, झेप घेताना 2 पावलं मागे येतो. जर मला माझ्या मुलापर्यंत पोचायचं आहे, मला माझ्या मुलाशी कनेक्ट व्हायचं आहे, तर या ना 2 पावलं मागे आणि नंतर खूप सुंदर कनेक्ट व्हाल त्याच्याबरोबर. हे करून पहा. नक्की नक्की, खूपच उत्तम उदाहरण आहे हे खरं तर. पण मला इथे अजून एक असं विचारायचं आहे की आता मुलांच्या मनातला जो गोंधळ आहे ना, गोंधळ तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. खूप अशी ॲबसेंट माइंडेड किंवा काहीतरी वेगळंच चालू असतं यांचं, असं आपल्याला प्रत्येक आईकडनं ऐकायला मिळतं की हिचं ना काहीतरी वेगळंच चालू आहे सध्या, काही कळत नाही आहे, काय करते ते काही कळत नाही, असे जेनरिक डायलॉग्स आपल्याला ऐकायला मिळतात. आता सध्या आपण बघितले ना तर प्रचंड कन्फ्युज्ड अवस्थेत असतात, प्रचंड गोंधळ माजलेला असतो त्यांच्या मनामध्ये, आपल्याला काय चाललंय काही कळत नाही, सतत असे डायलॉग्सही ऐकायला मिळतात घराघरातनं. पण मग तेव्हा त्या गोंधळापर्यंत पालकांनी पोचायचं कसं किंवा तो शोधायचा कसा? अच्छा, आता ही टीनेजर्स आपण सुरुवातीपासून बोलतोय. टीनेजर्स ही मुलं असतात 10 ते 18 या वयोगटात असतात. आता ह्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा मनामध्ये गोंधळ असतो की पहिली गोष्ट म्हणजे त्यांना बाहेरच्या जगाची ओळख नव्याने होत असते. आईच्या पदरातून बाहेर गेलेली असतात. बरोबर. आता हा पदर सुटत चाललाय. मग आता याच्यामध्ये मी कसा वावरणार? मग मी माझ्या मित्राचा सल्ला घेतो, मग मी माझ्या मैत्रिणीचा सल्ला घेतो, माझे टीचर्स आहेत. पण मग होतं काय की आजच्या घडीला माझ्या आई वडील माझ्याबरोबर पाहिजेत, हे त्यांना आतून वाटतंय. पण ते शक्य नाही आहे बिकॉज ऑफ आईवडील तुमच्याबरोबरच आहेत, पण नाही तुमच्यासाठीच काम करत आहेत, तुमच्यासाठी जॉब करत आहेत. मग आत्ता आईवडिलांना पण माहिती आहे की माझ्या मुलाला माझी गरज आहे. मग तुम्ही कसे पोचाल? तर त्याच्यामध्ये अगदीच तुमच्याकडे वेळ नाही असं आहे का? नाही आहे की नाही वेळ? तुम्ही मोबाईलमध्ये चॅटिंग करता,
तुम्ही तुमचे घरचे काही व्यवहार आहेत ते पाहता. टाईम मॅनेज करा ना त्यासाठी. एक रुटीन ठेवा आणि त्या रुटीनमध्ये अर्धा तास असा काढा की जो फक्त तुमच्या मुलाशी फक्त गप्पा असतील. बरोबर. की त्याच्यामध्ये त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे. तुम्ही मित्र बना त्याचे. आज त्याला आईवडिलांची गरज नाही, आज त्याला मित्रांची गरज आहे, मैत्रिणीची गरज आहे. तर आई जर छान मैत्रीण बनली ना तर मुलं बाहेर नाही जाणार त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला. तुम्ही सुरुवातीला नाही सांगणार, 2 दिवस नाही सांगणार, 3 दिवस. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी 21 दिवस लागतात. करून पहा. 21 दिवस तुमच्या मुलाशी तुम्ही 30 मिनिटाचा संवाद साधत जा. 22व्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमचा मुलगा तुमच्याजवळ आला आणि तो तुम्हाला मनात जे काही गोंधळ चालले ते सांगतो. हे करून पहा. होतं असं. फक्त तुम्हाला 4 पावलं पेशन्स. हा, आणि Patience. इनिशिएटिव्ह पालकांना घ्यायला लागतो. हो. इथे. आणि तुम्ही म्हणाल इमिजिएट रिझल्ट नाही मिळणार. हा. कारण जर आपण पाहिलं अकॅडमिकली पाहिलं आपण स्वतःही फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डपर्यंत मेहनत केली. त्याच्यानंतर आपल्याला 10वीला 90% मिळाल्यात. बरोबर. सो पेशन्स होते ना. मग तुम्हाला जर इथे 100% पाहिजे तर पेशन्स ठेवा आणि मिळणार तुम्हाला. पेशन्स ठेवले तर नक्की मिळणार. पण ह्याच्यामध्ये मला असा सब प्रश्न, म्हणजे ह्याच्यामध्ये मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की हे अचानक, म्हणजे आता जर 10 वर्षापर्यंत मी नाही वेळ दिलाय बरोबर. माझ्या मुलाला आणि मग मला लक्षात आलं की नाही आता तिच्या मनात किंवा त्याच्या मनात गोंधळ निर्माण झालाय आणि मला आता अचानक तिला वेळ द्यायचा आहे आणि आता मी माझी चूक सुधारते, तर असं होतं का हे खूप लहानपणापासनं केलं पाहिजे? लहानपणी तुम्ही वेळ नाही दिला असं नाही म्हणता येणार. कोणी जर मला असा प्रश्न विचारला की मी लहानपणापासून माझ्या मुलाला वेळ नाही दिला, दॅट इज नॉट पॉसिबल. कारण बाळ पोटात माझ्याच होतं ना. पूर्ण वेळ मी त्याच्याबरोबर होते. बरोबर. त्याच्यानंतर ते जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्याचं अगदी संगोपन करताना मी वेळ देतच होते ना. आता हा वेळ मी कुठे घालवला, तर बाळ जेव्हापासून ज्युनियर KG सिनियर KG इथे जाऊ लागलं तेव्हापासून मी त्याच्यापासून डिटॅच झाले. आणि मग मला वाटलं की आत्ता मी डिटॅच होते. पण आता सडनली मला वाटतं नाही, माझी गरज आहे त्याला. मग थोडंसं आपण विचार केला, थोडंसं स्वतःबरोबर बसलं. तुम्ही म्हणाल तुम्ही मला या पद्धतीने सांगितलं बिकॉज ऑफ सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजिकली विचार केला तर मला वेळ आहे. मी स्वतःबरोबर थोडा वेळ बसले, विचार केला, तर मी माझ्या त्याच वेळातून वेळ काढून बाळाला देऊ शकते जो मी त्याला 2 वर्षाचा होईपर्यंत देत होते. अच्छा. दॅट इज पॉसिबल. मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात किंवा 5वी येते मुलांची खरं तर तेव्हा थोडं ना उलट उत्तरं देणं किंवा इन्फ्लुअन्स होणं, बाहेरच्या जगाबरोबर इन्फ्लुअन्स होणं, हे सगळं चालू होतं. आणि मग घरात उलट उत्तर देणं चालू होतं. आईला किंवा बाबांना असं म्हणणं चालू होतं की तुम्हाला नाही कळत, तुम्ही गप्प बसा. असे डायलॉग्स ऐकू यायला लागतात हळूहळू आपल्याला. तर आणि हे सगळ्या घरांमध्ये होतं. मी असं नाही म्हणणार की हे अगदी एका दुसऱ्या घरात, 100% घरामध्ये होतं. हां. तर मग अशा वेळेला त्यांच्याशी बोलताना, संवाद साधताना त्या मुलांबरोबर, टीनेजर्स बरोबर कोणत्या चुका करू नयेत असं वाटतं? अच्छा, म्हणजे त्यांनी बंडखोरी केल्यानंतर आपण कोणत्या चुका करू हां. नयेत. कसं होतं ना की त्यांनी बंडखोरी केली, आपण त्याला बंडखोरी म्हणतो, ती त्यांची बंडखोरी नाही आहे. ॲक्च्युली जर आपण विचार केला तर त्यांच्या एजमध्ये ती खूप हुशार आहेत. आत्ताची जर आपण पिढी पाहिली तर ती खूप हुशार आहे, खूप फॉरवर्ड आहे. म्हणजे काही गोष्टी खरंच आपल्याला कळतात का हे आपण शोधून पाहूया. कसं होतं की मी पेरेंट्स आहे, माझ्यामध्ये एक इगो आहे. तर आपण म्हणतो मुलगा बंडखोरी करतो, मी नाही करत आहे का बंडखोरी? हां. माझी पण बंडखोरीच चालू आहे ना की मी सांगतोय ते ऐक. किंवा त्याने हे स्टेटमेंट केलं की तुला नाही कळत आहे, तर एक्सेप्ट करा, मला नाही कळत आहे. एक्सेप्टन्स ठेवा तेव्हा की खरंच मला नाही कळत आहे.
मग तू समजावशील का काय आहे ते, आपण बसून बोलूया का. हे जेव्हा तुम्ही स्टेटमेंट करता तेव्हा मूल रिलॅक्स होतं आणि काही दिवसानंतर तुला नाही कळत हा प्रश्न नाही येणार, तर आई तुला मी समजावून सांगू का, हे स्टेटमेंट येईल. पण यासाठी तुम्हाला, जसं मी सुरुवातीला बोलले, पेशन्स. तिथे तुम्हाला बंडखोरी नाही करायची. बरोबर. त्याच्यामुळे ही काळजी घ्या की आपलं बाळ मला उलट उत्तर देतं आहे म्हणून मी त्याला उलट उत्तर देणं योग्य आहे का, हे मला स्वतःला विचारायचं आहे. याने होतं काय की मी उलट उत्तर दिल्यामुळे माझं बाळ माझ्यापासून तुटतं आहे. तर ठीक आहे, एक्सेप्ट करा, तुम्हाला तरी माहिती असेल, आणि थोडंसं मागे जाऊन पहा. थोडंसं म्हणजे तुमच्या टीनेजमध्ये जाऊन पहा. तुमच्या टीनेजमध्ये जेव्हा तुम्ही डोकावता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हां, मी पण तेच केलं होतं, मी त्याच मार्गावरून आले. मग सिंपती दाखवू नका त्याला, पण एम्पथी तरी दाखवू शकता. बरोबर. की ठीक आहे, आज काही वर्षापूर्वी जिथे मी होते तिथे आज तो आहे किंवा ती आहे, तर मी ती बंडखोरी करणं योग्य आहे की मी बंडखोरी न करता त्याला समजून घेणं योग्य आहे, हे खूप महत्त्वाचं आहे तिथे. आणि कधीही तुला माझ्यापेक्षा जास्त कळत नाही हे स्टेटमेंट करू नका, कारण त्याला खूप काही कळतं. करेक्ट आहे. पण आता त्यांच्या मनामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स तर असतोच त्यांना, नाही असं नाही, पण काही मुलांमध्ये काही भीती पण असते. कोणीतरी बुलिंग करत असतं किंवा बाहेरच्या जगामध्ये वावरताना त्याला खूप गोष्टींचं भान ठेवावं लागतं, जे पेरेंट्स म्हणून आपल्याला कळूच शकत नाही त्या गोष्टी, कारण आपण त्या ह्याच्यापासून तुटलेलो असतो. तर अशा वेळेला तो जो बॉन्ड आहे तो कसा डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यासाठी ना फार महत्त्वाचं आहे की वेळ देणं. मला मान्य आहे की तुम्हाला वेळ नाही आहे, जसं आपण सुरुवातीला पण बोललो, मला वेळ नाही आहे, माझ्या बाळाला मी वेळ नाही देऊ शकत आहे, मला मान्य आहे. टाईम मॅनेजमेंट हा एक खूप सुंदर असा क्लास असतो, करा. तुमच्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी करा. शिका टाईम मॅनेजमेंट. गरज नाही की कुठे जाऊन शिकलं पाहिजे. तुम्ही एका पेजवर, मी नेहमीच माझ्या स्टुडंट्सना पण सांगते आणि माझे जे कलिग आहेत त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्हाला जी गोष्ट नाही जमत आहे ती तुम्ही एका पेजवर निगेटिव्ह पॉईंट्स लिहा, की मला ही गोष्ट का जमत नाही आहे, मला टाईम मॅनेजमेंट, मला माझ्या बाळाला टाईम का देता येत नाही आहे, सगळे निगेटिव्ह पॉईंट्स लिहा आणि सेम पेज लॉक करा, सील करा, आणि मी माझ्या बाळाला कुठून टाईम काढून देऊ शकते हे पॉईंट्स तुम्ही लिहा. खूप सारे पॉईंट्स येतात, खूप सारा वेळ मिळतो जो मी माझ्या बाळाला देऊ शकते. कुठेतरी आपण टाईम वेस्ट केलेला असतो. अगदी मी असं नाही सांगणार की खूप स्ट्रिक्टली टाईम मॅनेजमेंट करा, पण करा. जास्त तुम्ही 2 तास 3 तास नका देऊ, अर्धा तास द्या त्याला, तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोचाल. आणि आजच्या घडीला सिरियसनेस घ्या की मला माझ्या बाळाबरोबर बॉन्डिंग ठेवणं फार गरजेचं आहे. कारण बाहेरच्या जगामध्ये आपण ज्या न्यूज पाहतो, पहिली गोष्ट आपण न्यूज पाहतो ना, इथे थोडंसं चुकतो, पण आपण त्या न्यूज पाहण्यासाठी आपण 3 तास देतो. बरोबर आहे की नाही, की आपण न्यूज पाहण्यासाठी 3 तास देतो, त्यातला 1 तास काढा आणि त्या न्यूज पाहताना त्याच्याबरोबर पहा आणि काय चुका घडत आहेत, नुसतं त्याच्याच नाही तर तुमच्या काय चुका घडत आहेत हे पहा. त्याच्यामध्ये दोघेजण जेव्हा बसून नाही पाहाल ना, तेव्हा तुम्हाला दोघांनाही कळेल की खरंच गरजेचं आहे एकमेकांबरोबर बॉन्डिंग ठेवणं. कारण टीन एज जे आपण म्हणतो ना मॅडम, की त्या टीन एजमध्ये भीतीही असतेच मुलांना बाहेरच्या जगात वावरण्याची, पण त्याच्यात तुम्ही सपोर्ट द्या ना, की तुम्ही बाहेरच्या जगाची ओळख तुम्ही करून द्या. मित्रमैत्रिणींकडून जेव्हा ओळख होते किंवा सोशल मीडियाकडून जी ओळख होते ती त्याच्यासाठी योग्य अयोग्य आपण ठरवू शकत नाही, कारण आपण कोणती ओळख करून दिली नाही आहे. सोशल मीडिया मी किती वापरावं आणि काय पाहावं हे मी जेव्हा सांगेन, पण ते स्ट्रिक्ट पॅरेंटिंग नाही आहे. पुन्हा तोच मुद्दा येतो की मग मी स्ट्रिक्ट राहायचं आहे का, तर नाही, त्यांच्याबरोबर राहा. होतं, खूप सुंदर होईल तुमचं बॉन्डिंग आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण आता
परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा एकतर इतकं सोशली आपण कनेक्टेड नव्हतो. त्यामुळे थोड्या थोड्याच गोष्टी होत्या ज्या आपल्याला टाइमपास करण्यासाठी पुरेशा असायच्या आणि मग आपण जास्त बोलायचो किंवा एकमेकांशी कनेक्ट संवाद व्हायचो. साधायचा. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता शाळेकडनं सुद्धा तेवढं प्रेशर दिलं जातं की तुला एवढे टक्के मार्क मिळवायचे आहेत, तुला हा क्लास करायचा आहे, तुला तो क्लास करायचा आहे. घरनं सुद्धा हे प्रेशर असतं की तुला फक्त अभ्यास नाही करायचा आहे, मग तुला क्रिकेट पण खेळायचं आहे, तुला गाण्याच्या क्लासला पण जायचं आहे, तुला डान्स पण करायचा आहे, तुला योगा पण करायचा आहे, तुला तायक्वांडो पण करायचं आहे. म्हणजे सगळंच करायचं. आणि दिवसातले मला जेवढे 24 तास आहेत तेवढेच त्या बाळाला पण 24 तासच आहेत. तर या सगळ्यामध्ये आपण त्यांना इतकं का बिझी करतोय? म्हणजे का त्यांना आपण ठरवायला मुभा देत नाहीये? असं मला एक खूपच महत्त्वाचा प्रश्न हा आहे. ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा आणि खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हां. कारण होतं काय की मला आजकाल ना कॉम्पिटिशन मुलांमध्ये नाही आहे. मी जे सुरुवातीपासून तुम्हाला सांगते की कॉम्पिटिशन आहे ती आई वडील यांच्यामध्ये, पेरेंट्समध्ये कॉम्पिटिशन आहे की आज माझा मुलगा स्विमिंगला जातोय, बेस्ट स्विमर आहे. तुमचा मुलगा त्याचा मित्र आहे, त्याला स्विमिंग नाही आवडत आहे पण तुम्हाला पाठवायचं आहे का? तर माझ्या मैत्रिणीचा मुलगा स्विमर आहे ना, मग मला पाठवायचं आहे. हो, पण तुम्ही त्याला विचारलं का की त्याला स्विमिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? किंवा विचारण्यापेक्षा तुम्ही पाहिलं आहे का त्याला कधी स्विमिंग करताना? त्याला पाण्याशी अट्रॅक्शन पाहिलं आहे का? नाही ना. आणि तुमचा हा हट्ट काय की एक साधं उदाहरण देते तुम्हाला. तुमच्याकडे माठ आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लिमिटेडच पाणी भरू शकता तुम्ही. बरोबर. त्या माठाच्या वरती पाणी भरलं तर वेस्ट ऑफ आहे, ओव्हरफ्लो होणार. मग तो जो तुमचा आपण म्हणतो ना की विठ्ठल घडा घडवतोय, तो घडा तुम्ही घडवताय ना, त्या घड्यामध्ये जेवढं राहील तेवढंच टाका ना. ओव्हरफ्लो का करताय? स्विमिंग पण करायचं आहे, डान्सिंग पण करायचं आहे, 90% पण मिळवायचे आहेत आणि क्लासेस पण अटेंड करायचे आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे आहेत. या सगळ्यावर एकच उपाय मी सांगेन की आजकाल जसं आपण पाहतो ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं, कारण पूर्वी ह्याची गरज लागत नव्हती. जसं तुम्ही म्हणालात की आमच्या वेळेस म्हणजे आपल्या वेळेस याची गरज नव्हती, कारण सिंगल पॅरेंट्स वर्किंग होते, आई घरी असायची, आजी आजोबा होते, जॉईंट फॅमिली होती. आजी आजोबा सांगायचे ही छान नाचते, ही डान्स करू शकते, ही छान करू शकते, ही छान गायन करू शकते. ॲप्टिट्यूड तिथे कळत होत्या, आपल्या क्षमता, मुलांच्या क्षमता आपल्याला कळत होता. आता झालं आहे काय की मला तेवढा वेळ नाही आहे की माझं मूल दिवसभरामध्ये काय करतं, अट्रॅक्ट कुठे होतं. मग यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये मूल, आपण जे म्हणतो की सबकॉन्शियस माइंड अँड अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही फीड आहे त्याच्यानुसार तो आन्सर करतो आणि मग ॲक्च्युली त्याच्यातली क्षमता आपल्याला कळते आणि मग त्या दिशेने तुम्ही त्याला वर्क करा, ट्रीट करा त्या दिशेने. त्याने सिंगर व्हायचं आहे की नाही हे तिथे कळेल तुम्हाला. मग सिंगर व्हायचं आहे ना, मग कशाला 90% मार्क्स पाहिजेत? सगळ्यांनीच 95% मार्क्स मिळवले, सगळेच डॉक्टर झाले, तर त्या डॉक्टरचं हॉस्पिटल बांधण्यासाठी सिव्हिल इंजिनियर पाहिजेत ना. हा मी विचारच नाही करत आहे. त्याच्यामुळे या विचाराकडे जा की माझ्या बाळाला नक्की काय येतं, ते टेस्ट करा आणि मग पुढचा प्रवास करा. ॲप्टिट्यूड टेस्ट आपण घेतो ॲट एज 6 स्टँडर्डपासून ते 10 स्टँडर्डपर्यंत. अच्छा, म्हणजे टीनेजमध्येच असतो आहे तो. ॲप्टिट्यूड टेस्ट. तर त्याच्यामुळे मुलांना मार्ग मिळतो. बरोबर. उगीचच काहीतरी दबाव आणायचा आणि याच्यासाठी नका करू ते. आणि कॉम्पिटिशन नका ठेवू, भेदरतात मुलं, खूप भेदरतात. पण याच मुद्द्याला धरून मला ना अजून एक महत्त्वाचा टॉपिक इथे काढायचा आहे. तो म्हणजे ती मुलं सुद्धा ना रिवॉर्ड्सच्या पाठीमध्ये पडतात. म्हणजे आता सोशल मीडियावरती काही गेम्स असतात किंवा काही ॲप्स असतात, काही एक उत्तर दिलं की लगेच 5 पॉईंट्स
बरोबर. 10 उत्तरं दिलं की लगेच स्टेज 2 वगैरे, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड. आणि अशा रिवॉर्ड्समुळे किंवा अशा AI सध्या खूपच चर्चेत असलेला विषय आहे, किंवा जे गप्पा मारतात, बोट्स जे आहेत तर ते गप्पा जे मारतात, तर त्या सगळ्यामुळे ना एक व्हर्च्युअल त्यांना कोणीतरी माणूस आहे आपल्याबरोबर असं वाटायला लागतं. आणि मग तो तर सगळंच ऐकतोय आपलं. बरोबर. मग मला आईबाबांशी नाही Comfort बोललं आहे. तरी इट्स ओके. माझ्याबरोबर असलेला, माझ्या सतत बरोबर असलेला माणूस माझ्याबरोबर आहे, तर मला गरज नाही. आणि मग हा कुठेतरी धोका निर्माण करणारा एक बबल आहे असं मला वाटतं. आणि मग त्या सगळ्या सिच्युएशनला आईबाबांनी कसं टॅकल करायचं आणि मुलांनी सुद्धा त्या सिच्युएशनपासून थोडं कसं डायव्हर्ट व्हायचं, या दोन्ही बाजूनी मला उत्तर आहे. ॲक्च्युली तुम्ही बोलताय ते एकदम म्हणतात ना, आजच्या डेटला खरंच महत्त्वाचं आहे ते. कारण मुलं ना मैदानी खेळ विसरून गेले आहेत. आपण म्हणतो सचिन तेंडुलकर घडला नाही, घडवला. आईबाबांनी घडवला, बरोबर. गुरूंनी घडवला. पण आज माझं बाळ जातं आहे का कोणत्या गुरूंकडे क्रिकेट खेळायला, कोणत्या गुरूंकडे व्हॉलीबॉल शिकायला? नाही. चेस इतका सुंदर गेम आहे की ज्याच्यामुळे माणसाची IQ पण वाढतो. हां. पण खेळता का? नाही खेळत. चेस पण आम्ही कुठे खेळतो तर मोबाईलवर. आता तुम्हाला या सगळ्याचं कारण सांगू का? मोबाईल त्याच्या हातात दिला कोणी? बरोबर. मोबाईल हातात मुलाच्या दिला कोणी? तर माझं मूल माझ्या पोटामध्ये असतानाच मी मोबाईल वापरत होते. बरोबर. लोक म्हणतात, अरे या 2 महिन्याच्या मुलाला मोबाईल कसा माहिती? गर्भसंस्कार झालेत ना, गर्भसंस्कारच मोबाईलवर झालेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हटलं तर तुम्ही जसं बोलताय की आत्ता ते अट्रॅक्ट होत आहेत कारण मी संवाद नाही साधत आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याने मला काही मार्क्स सांगितले, त्याचे मी ॲप्रिशिएट केलं आहे का? नाही केलं ना. अगदी तो ठीक आहे की एखादा गेम खेळतो आहे मोबाईलवर आणि तो खेळताना त्याला काही मिळाले पॉईंट्स, करा ना तिथे ॲप्रिशिएट. जेव्हा तुम्ही ॲप्रिशिएट कराल तेव्हा त्याला त्या मोबाईलची गरज नाही पडणार. तिसरा कोणी ॲप्रिशिएट करण्याची गरज नाही आहे. पण मी ॲप्रिशिएट नाही करत आहे, मी त्याला ओरडतो मोबाईलवर गेम खेळतोस. ठीक आहे, मोबाईलवर गेम खेळणं चुकीचं आहे. अर्धा तास खेळता ना, रिलॅक्स होतं माइंड. कारण आत्ता एवढं प्रेशर आहे ना की मला सकाळी 7 वाजता स्कूलमध्ये जायचं आहे. 2 वाजता स्कूल सुटलं, मला अर्धा तास घरी मिळतं आहे. 2:30 वाजता मला क्लासला जायचं आहे. तो क्लास झाला, मला आता अबॅकसचा क्लास आहे, तो झाला, मला काहीतरी स्विमिंगचा क्लास आहे, मला संगीतचा क्लास आहे, मला इतके क्लास आहेत ते तुम्हीच दिले आहेत. मग त्याने रिलॅक्स कुठे व्हायचं? त्यामुळे रिलॅक्स होताना त्यांना काही गोष्टी अट्रॅक्ट होत आहेत की मला इथे रिवॉर्ड्स मिळत आहेत, माझं ऐकून घेत आहेत, मग ते तिथे जास्त रमत आहेत. तर तसं नका करू. तुमच्यामध्ये रमवा त्याला. आणि ठीक आहे ना, फार मोठं नाही अवॉर्ड, एक डेअरी मिल्क आणून देऊ शकता, बरोबर. ते आणून द्या. तुमच्याकडून जेव्हा अवॉर्ड मिळायला लागतात ना तेव्हा दुसऱ्यांची गरज नाही पडत. आपण जसं म्हणतो की जर माझे आईबाबाच माझ्याबरोबर असतील तर तिसऱ्या कोणाची गरज नाही पडत, पण तुम्ही त्यांच्याबरोबर थांबा. मी हे कुठेतरी वाचलं होतं आणि मी हे करूनही बघितलं की छोट्या छोट्या गोष्टींना सेलिब्रेट करायला पाहिजे. म्हणजे अगदी समजा घरी सुद्धा मी रोजचं जेवण सोडून काहीतरी वेगळं केलं, म्हणजे आज माझ्या मुलीला काहीतरी A ग्रेड मिळाला किंवा काही मिळालं, तर घरी अगदी आमटी भात सोडून मी काहीतरी वेगळं बनवलं की आज तुला हे झालं म्हणून मी हे बनवलं. हे सुद्धा खूप मॅटर करतं असं मला वाटतं. कारण त्याचा फरक मला पडलेला जाणवला, म्हणजे माझ्या घरी जाणवलं. तर आपण ते सेलिब्रेटच करायला विसरलोय असं मला वाटतंय. आपण सेलिब्रेट करणं विसरलोय किंवा असं म्हणता येईल की आपण ना एकमेकांशी कम्युनिकेशनच विसरलोय. हेल्दी कम्युनिकेशन होत आहे. हां, तुम्ही म्हणाल की मॅडम कम्युनिकेशन अपडेट्स होतात. मला असं वाटतं अपडेट करतो आपण. हेल्दी कम्युनिकेशन नाही होत आहे, म्हणजे व्हायला पाहिजे. जो हेल्दी संवाद आहे
तो संवाद नाही होत आहे. हा, म्हणजे मी आज सकाळी इथे जाते, मी दुपारी इथे जाते, मी हां. 15 मिनिटात जाऊन आले, एवढंच डेट्स होतं. आहेत ना, हां, एवढंच हे होतं. एवढे होतं. हां. आता छोटीशी गोष्ट म्हणजे पॅरेंटिंगमध्ये की ठीक आहे, मी स्वतः बाहेर असते खूप. अच्छा. म्हणजे ऑलमोस्ट मी महिन्यातून 2 आठवडे 3 आठवडे बाहेर असते. पण तेव्हा मी काय करते की मला नाही जमत आहे ना माझ्या मुलांबरोबर कनेक्ट व्हायला. तुम्ही कधी पाठवलंय का तुमच्या मुलाला लव्ह यू मेसेज? पाठवून पहा, तुमचं मन तुमच्याशी कनेक्ट होतं. आय मिस यू, आय लव्ह यू. काहीच हरकत नाही आहे ना, तुम्ही तुमच्या मुलाला बोलताय आय लव्ह यू. काय फरक पडतो? ऍक्च्युली ते टॅबू करून ठेवलंय आपण त्या हां, वाक्याला, की बाऊ केलाय की लव्ह यू फक्त कोणाला तरी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल तरच हां. म्हणायचं. दॅट इज नॉट नेसेसरी. तुम्ही तुमच्या आई वडिलांना पण लव्ह यू बोलू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये खूप असं दाखवण्याची गरज नाही आहे, पण एका शब्दामध्ये ते मूल कनेक्ट होत आहे तुमच्याशी. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही घरी आहात, जसं मी घरी आहे, तर सॅटर्डे संडे आले, मग आपण वेगळं करूया का काही? जसं तुम्ही म्हणता सेलिब्रेशन, मग मी आज घरी आहे ना, मग आपण आज पावभाजी करूया, आपण करा ना सेलिब्रेशन. त्याच्यामध्ये त्यांना गुंतवा आणि फक्त आपल्या मुलापुरतं बघू नका. तर त्यांचा हॅपीनेस कुठे आहे? त्यांच्या मित्रांमध्ये. त्यांना पण बोलवा ना. महत्वाची गोष्ट आहे. खूप गरजेचं आहे. हो. कारण त्यांचे मित्र कसं होतं की मी फक्त माझ्या मुलाचंच बघत गेले ना, तर थोडंसं सेल्फिश होतं ते. आणि मुलं सेल्फिश नाही आहेत आपली. मुलांना जेव्हा तुम्ही सांगता की ठीक आहे आज आपण छान काहीतरी बनवतोय, तुझे मित्र किती येतील? अच्छा, दोघे तिघे येतील, मग ठीक आहे, बोलव ना त्यांना, आपण त्यांना पण बोलूया. छान सेलिब्रेशन. किती छान. 1-2 तास होतं आपलं सेलिब्रेशन, पण खूप सुंदर होतं. हो. आणि हेल्दी कम्युनिकेशन. आणि ते पुरतं त्यांना पुढचे पुरतं. 2-3 महिने. खूप छान. आणि आठवण राहते त्यांना. हो. किंवा आता आपण जे एक्झॅक्ट टायमिंगला आपण बोलतो, मे महिन्याच्या सुट्ट्या चालू सुट्टी आहे. होतात. प्लॅन करा, त्यांच्यानुसार प्लॅन करा. प्लॅन तुमच्यानुसार नका करू. त्यांना विचारा कुठे जायचंय. बरोबर. त्यांना विचारा की तुला कुठे जायचंय, आणि जा ना फॅमिली बरोबर. वर्षातून तुमची एक तरी ट्रिप मुलांबरोबर झाली पाहिजे जी त्यांच्यानुसार असेल. कारण गडकोट पाहिजे असत मुलांना, आणि आम्ही नेतो, आम्हाला कम्फर्ट असेल तिथे. तसं नाही, जा त्यांच्याबरोबर. भले तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार ना, सोडा त्यांना, जातात ते सगळं पाहून येतात. पण आपण एक चूक खूप मोठी करतो, अगदी तुम्हालाही पटेल. मी ना बांधूनच ठेवलं आहे, सोडलंच नाही आहे. माझं बाळ माझ्या मुठीतच ठेवलं आहे. सो त्याला ते घुसमटते, त्याची घुसमट मला नाही कळत आहे. मला वाटतं की मी त्याची केअर करतोय, पण ती केअर नाही आहे, ती घुसमट आहे. तर ती सोडा त्याची घुसमट. ॲप्रिशिएट करा, त्याला पुशअप करा, छान बागडेल बाळ ते. आणि जे तुम्हाला रिझल्ट्स पाहिजेत ना, त्याचं करिअर सक्सेस हे सगळं इझिली मिळते. फक्त बॉन्डिंग कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. हेल्दी कम्युनिकेशन. त्यांना ॲक्च्युली तो विश्वास वाटला पाहिजे तुमच्याविषयी, पेरेंट्स विषयी, की मी यांच्याशी काहीही बोलू शकतो. हे जेव्हा होतं ना, तेव्हा मला असं वाटतं की तिथून ते स्टार्ट होतं. आता कधी कधी असं होतं ना की आपलं बाळ येऊन आपल्याला सांगतंय की माझ्या मित्राचं, मी सतत बाळच बोलते कारण मला सवय बाळ बोलायची. तर आपलं बाळ येऊन आपल्याला सांगतं की माझ्या मित्राचा अफेअर चालू आहे. मी एकदम शॉक होतो ना की मग ह्याचं पण काही असेल का? आणि मग कसं स्ट्रिक चालू होतं माझं की मग तू असं काही करू नकोस, असं नाही करायचं, तसं नाही. कशाला? अरे ठीक आहे, तुझ्या मित्राचं चालू आहे, तुझं नाही आहे ना काही. विचारा ना असा प्रश्न. जेव्हा तुम्ही फ्रेंडली प्रश्न विचाराल ना, तेव्हा तुम्हाला फ्रेंडली उत्तरं येतील. सोडा पुढे काय ते, से येस. पुढे जाऊन त्याला येसला नोमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तुमच्या हातामध्ये, तुमचा एक्सपिरियन्स आहे. पेरेंट्स म्हणून तुम्ही आता 30 ते 35 एजमध्ये आहात, तर तुम्हाला 30-35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की या येसला नोमध्ये कसं कन्वर्ट करायचं. पण एकदा तुम्ही नो म्हणालात तर तो नो येसमध्ये कन्वर्ट नाही होत. खूप मोठी गोष्ट आहे. इट्स व्हेरी डेंजरस की तुम्ही नो म्हटल्यामुळे भयानक परिणाम भोगावे लागतात तुम्हाला, आणि तुम्ही कितीही केलं तरी तो येसमध्ये कन्वर्ट नाही होत.
सो से येस. काही मागू दे, काही बोलू दे, से येस. नंतर पाहू काय ते. नंतर तुम्हाला वेळ आहे त्याच्याशी बोलायला, त्याच्याशी. आत्ता जसं आपण पुढचं स्टेटमेंट घेत असू तर मी तुम्हाला एक सांगेन की स्ट्रिक्टली आपण गेलो तर त्याचे परिणाम खूप भयानक होतात. परिणामांची चिंता करा. नाही, स्ट्रिक्ट पॅरेंटिंग आपण जे म्हणतो की ते काही प्रमाणात मुलांचं स्वातंत्र्य पण जातो त्याच्यामध्ये आणि त्यांची विचार करायची क्षमता कुठेतरी कमी होते असं वाटतं मला. कारण कायमच मी ऐकतच आलोय असं असतं ना. मी कधीच डिसिजन नाही घेतले, कायमच मी डिसिजन्सना फॉलो केले. तर मग ते मला असं वाटतं की स्ट्रिक्ट पॅरेंटिंगचा खूप मोठा ड्रॉबॅक. त्याच्यामध्ये होतं काय की स्ट्रिक्ट पॅरेंटिंग जेव्हा आपण करतो तर 2 परिणाम होतात, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पण पॉझिटिव्ह या पद्धतीने होतं की बाळाला जर तुम्ही सांगितलं आज तुम्ही स्ट्रिक्ट पॅरेंटिंग केलं आहे आणि तुमचं मूल 20 वर्षाचं आहे तर ते मूल तुम्ही जर सांगितली भाजी आण, तर क्लिअरच सांगते भाजी आण, तर त्यासाठी ते मूल तुम्हाला 4 वेळा फोन करेल की जर मी चुकलो तर माझ्या आईने सांगितलं मला भाजी आण तर मी चुकीची भाजी नेली तर. हे खूप म्हणजे ते डिसिजन नाही घेऊ शकत. बरोबर. पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला ते, पण हे पॉझिटिव्ह नाही आहे. त्याच्यासाठी खूप त्रासदायक आहे ते. पुढे जाऊन तुम्ही किती वर्ष पुरणार आहात त्यांना, किती वर्ष तुम्ही सल्ला देणार आहात त्यांना. ते झालं. आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह असं होतं की ठीक आहे मी काहीही केलं तरी मला ओरडणारच आहेत ना. मी छोटीशी चूक केली कुठेतरी होतात. छोटीशी चूक केली तरी मी काहीही करून आलो तरी मला घरात ओरडणारच आहेत. बरोबर. सो काय, जसं आपण म्हणतो की 1 गुन्हा केला तरी शिक्षा नाही, 2 गुन्हे केले तरी शिक्षा. मग मी 4 गुन्हे करून शिक्षा भोगतो ना. बरोबर. याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला न सांगता बाहेर गेलं जातं, न सांगता व्यसनाकडे आपण जातो. आणि ठीक आहे, मग लक्षात येतं आपल्या की आपलं मूल व्यसन करू लागलं, आपण बडबडतोच. बाहेर गेला म्हणून पण बडबडतो, हे केलं म्हणून. मग मुलाला माहिती आहे तसंही बडबडणारच आहेत. स्ट्रिक्ट पॅरेंटिंगचं हे 2 इश्यू आहेत. सो स्ट्रिक्ट पॅरेंटिंग नका करू, हेल्दी पॅरेंटिंग करा. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत ना त्या घडवून घ्या, पण हेल्दी. सगळं मला असं वाटतं ना की संवादावरच येतं सगळं. आणि सगळं येतं अंडरस्टँडिंग लेवल. तुमची अंडरस्टँडिंग लेवल किती आहे आणि तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हल्ली एकतर सगळं ऑनलाईन चालू असल्यामुळे म्हणजे त्यांचे क्लासेस पण ऑनलाईन असतात. सो जवळपास 8वी 9वी 10वी या मुलांकडे मोबाईल असतो. तर एकतर पालकांनी त्यांचा मोबाईल चेक करावा का नाही, याचा कनेक्टेड प्रश्न पुढे आहे की मोबाईल आल्यामुळे चॅटिंग अवेलेबल असतं, व्हॉट्सॲप खुलं झालेलं असतं, फेसबुक खुलं झालेलं असतं, इंस्टाग्राम खुलं झालेलं असतं. तर या सगळ्यामुळे खूप पटकन रिलेशनशिपमध्ये मुलं येतात आणि आत्ता त्याचा डेटा खूप अलीकडे आलेला आहे. अगदी 6वी 7वीतली मुलंसुद्धा रिलेशनशिपमध्ये असलेली आपण बघतो आणि हा खूप मेजर इश्यू आहे जगाच्या पातळीवर. तर या सगळ्यामध्ये पालकांचा रोल काय हवा? कारण आपण शिक्षण तर थांबवू शकत नाही, ती सिस्टीम तर थांबवू शकत नाही. तर मग यामध्ये पालकांचा रोल काय अपेक्षित आहे? बरोबर आहे. तुम्ही आज जे बोलतात की रिलेशनशिप जी आपल्या वेळेस अगदी 20 एज नंतर चालू होत होती, काहीच माहिती नसतं, ते सुद्धा लपवून म्हणजे. आणि जसं आपण बोलतो, म्हणजे मी नेहमीच बोलते की व्हॉट्सअपचे मेसेज क्लिअर ऑल कर, हे आपल्या वेळेस नव्हतं. फार तर बोललं जायचं, चिठ्ठ्या असायच्या, सहज पालकांना शक्य होतं ते शोधणं. जसं तुम्ही पहिला प्रश्न मला विचारलात की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का, तर नाही, नका करू. मोबाईल चेक नका करू.
मोबाईल चेक करणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवणं. करेक्ट. हां, तुम्हाला मोबाईल चेक करायचे आहेत का? तर करण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्हाला माहिती आहेत का त्यांचे मित्र? जसं आपण मगाशी बोललो की सेलिब्रेशन करा छोटे छोटे, त्या सेलिब्रेशनमध्ये त्यांचे मित्रमैत्रिणी येतात. आपण जे रिलेशनशिपसाठी घाबरतो आहोत, तर जेव्हा तुमच्या समोर मित्रमैत्रिणी येतात तेव्हा तुम्हाला जज करणं सोपं जातं की मुलगा आपला कोणत्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत आहे. ही खूप सोपा उपाय आहे की तुम्हाला मोबाईल चेक करण्याची गरज नाही पडणार, कारण तुम्ही फेस टू फेस चेक करता. सेलिब्रेशन जे आपण म्हणतो की मुलांच्या आनंदासाठी पण होतं आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी पण होतं. बरोबर. तुमच्या लक्षात येतं की माझी मुलगी, तिचे किती मित्र आहेत, मग बोलता बोलता गप्पा मारता मारता कितपत चाललं आहे त्यांचे गप्पा, त्यांच्या जे चेहऱ्यावर हावभाव निर्माण होत आहेत ते आपण पाहू शकतो. मोबाईलमध्ये तुम्ही काय पाहणार, व्हॉट्सअपला काय चॅटिंग केलं, रील्स काय पाठवले, त्याच्यातून तुम्हाला नाही अंदाज येत, जे समोरासमोर अंदाज येतो. मी पण आता थर्ड पर्सन म्हणजे फेसबुक फ्रेंड कोणीतरी असतो हां. आणि ते जे चाललेलं असतं ते फक्त ऑनलाईनच चाललेलं असतं. हो. आणि काही मुलं असं सर्वस्व देऊन पण बसलेली असतात. होतात. हां. सो आता मी हे खूपच स्ट्रेट फॉरवर्ड बोलतीये, हो, पण हे actually. अशा केसेस झालेल्या आहेत, सायबर क्राईम्स झालेले Cyber आहेत. crimes. सो अशा वेळेला आपलं मूल किंवा तो मुलगा किंवा मुलगी त्या मुलाच्या फ्रेंड सर्कलला सुद्धा माहिती नसतं की ह्याचं ॲक्च्युली ऑनलाईनमध्ये किंवा ह्याचं ॲक्च्युली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय चालू आहे. बरोबर. सो अशा वेळेला पालकांनी काय करायचं? अशा वेळेला तुम्हाला विश्वास निर्माण करायचा आहे. मी पहिल्यापासून बोलते की विश्वास निर्माण करा की त्याने तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. एखाद्या मित्राने जो अनोन आहे त्याने तुमच्या मुलीला रिक्वेस्ट पाठवले, तर तिने ती तुमच्याशी शेअर करण्या इतका विश्वास तुम्ही निर्माण करा. त्याला सांगा, मुलाला विश्वास कसा निर्माण करणार तुम्ही, तर त्याला सांगा, तू बागड, तू खेळ, तू वावर, काही झालं तर मी आहे तुझ्याबरोबर. तू कुठे चुकलास, तू कुठे पडलास, तर तिथे तुला औषध लावण्यासाठी मी अवेलेबल आहे. हा विश्वास निर्माण करा. त्याच्यानंतर त्यांना ज्या रिक्वेस्ट येतात फेसबुकला, ती रिक्वेस्ट तुम्हाला येऊन सांगितली जाते. आणि विश्वास निर्माण करताना तुम्ही काही गोष्टी सांगू शकता आणि क्लिअर बोला. काय होतं की आपण आता जर आपण मराठीमध्ये बोलतो तर महाराष्ट्रीयन फॅमिली, इवन बाकीच्या फॅमिलीज पण असं होतं की मुलांशी मी सेक्सविषयी कसं बोलू. आहेत आपल्याला काही लिमिट्स आहेत, काही आहेत, पण आजकाल त्या लिमिट्स तोडा आणि बोला त्या मुलांशी. ते बोललात तर त्यातून त्यांना, कारण सेक्स एज्युकेशन हे बाहेरून मिळण्यापेक्षा तुमच्याकडून मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ते मिळाल्यानंतर तो कोणताही वाईट मार्ग स्वीकारणार नाही. बाहेरून जेव्हा ते मिळतं तेव्हा वेगळ्या पद्धतीने मिळतं, त्याच्यात तुमचं फायदा पाहिला जात नाही, तर ते तुमचं नुकसान असतं. पण तुम्ही बोला ना की असं केल्याने असं होऊ शकतं, याचे हे परिणाम होऊ शकतात, हे सांगा त्यांना आणि क्लिअर बोला. आपण घाबरतोय, माहीत आहे लिमिट्स आहेत, आपल्याला मर्यादा आहेत, आपण आपल्या मुलांशी कोणत्या विषयावर किती बोलावं, पण मर्यादित राहून पण आपण हे एज्युकेशन देऊ शकतो मुलांना. हे खरं आहे. आणि हे एज्युकेशन दिलं ना तरच हे होणारे गुन्हे थांबतील. होतं काय की आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पण वाचलं असेल, बऱ्याचशा लोकांनी वाचलं असेल, पाहिलं असेल, मुलगीचा कोणीतरी मित्र, फेसबुकचा मित्र तिला कंटिन्यू फोन करतोय, तिच्याशी बोलतोय, पण माझी मुलगी सगळंच देऊन बसले, तिचे फोटो व्हायरल होतात आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर मला लक्षात येतं की माझी मुलगी आणि ब्लॅकमेलिंग चालू होतं. पण मग त्यापूर्वीच जर तुम्ही तिला नॉलेज केलं असेल तर की अशा पद्धतीने तुझ्यावर अटॅक होऊ शकतो, हे तुम्ही सांगितलं असेल तर हे होईल का? खरं. आणि मी जसं म्हणते स्पेस द्या, पण त्या स्पेसमध्ये तुम्ही पाहिजे, बरोबर. नेगेटिव्हली नाही.
तर पॉझिटिव्हली Positively. तुम्ही पाहिजे की त्या स्पेसमध्ये तुम्ही पाहिजे म्हणजे कसं की हां मी उडतो आहे पण मला झेलायला माझे आई बाबा आहेत. सर्कस पाहिले ना आपण हां. सगळ्यांनी. आत्ता ऑलमोस्ट सर्कस होत नाही नाही होत. पण सर्कस जे वरती खेळ खेळत असतात ते कोणत्या कॉन्फिडन्सने खेळत असतात की मी किती जरी वरून खाली पडलो तरी मला झेलण्यासाठी खाली झुला आहे, जे काय म्हणतात त्याला, हां. त्याच्यामध्ये मी पडलो तर मला लागणार लागणार नाही. नाही. बिनधास्त खेळतात ना, मग खेळून द्या ना आपल्या मुलांना पण त्याच पद्धतीने. फक्त त्यांच्या स्पेसमध्ये तुम्ही तिथे आहात. बरोबर. त्याला सगळे धोके सांगा, सगळं सांगा आणि मग तुम्हाला ऑनलाईन तो काय करतोय चेक करण्याची गरज नाही पडणार. तो स्वतःहून सांगेल की मला अशी रिक्वेस्ट आले किंवा माझ्याकडे असं असं लोक अट्रॅक्ट होत आहेत किंवा मी माझे फोटो इथे इथे शेअर केलेत. मग गरज पडेल का तुम्हाला मोबाईल चेक करायची? कारण तुम्हाला मोबाईल देण्याचे ऑप्शन नाही आहे. हां, कारण आताचं जगच असं आहे की तुम्ही सिस्टीमच्या विरोधात नाही जाऊ शकत. जिथे तुम्ही जाऊन काही चेंज करू शकत नाही तिथे Correct. नाहीच करू शकत चेंज बरोबर. तुम्ही. तो अट्टहासच ठेवू नका. आणि दुष्परिणाम असं होईल की तुम्ही मोबाईल नाही दिला तर एज्युकेशनमध्ये गडबड होईल. मोबाईल चेक केला तर तुमच्या ट्रस्ट इश्यूमध्ये गडबड होईल. गडबड करण्यापेक्षा संवाद करा ना. बरोबर. आणि हेल्दी संवाद. पुन्हा मी तेच सांगते, हेल्दी संवाद करा. मुलं तुम्हाला सगळं सांगतात, विश्वास निर्माण केला तर सगळं सांगतात. हां. सगळीकडे ट्रस्ट पाहिजे तुमचं. क्या बात आहे. प्रेक्षकांनो, आत्ता हे जे सगळं डिस्कशन झालं त्या डिस्कशनमधून आपल्याला खरंच खूप इन्साइट्स मिळाले आहेत. आपण आपल्या मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, टीनेजर्सच्या मनात काय चाललेलं असतं नेमकं, आपण आपलं बॉन्डिंग कसं सुधारायला पाहिजे, या सगळ्या बाबतीत आपण हे मुद्दे ऐकले आणि मला खात्री आहे की आपण या मुद्द्यांवर नक्की विचार करूयात आणि त्या पद्धतीनं आपण घरात चांगलं आणि हेल्दी वातावरण तयार करूयात. भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत पाहत रहा शेअर द स्टोरी आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, कारण असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग टॉपिक्स आम्ही नेहमीच घेऊन येत असतो. कारण शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.